अपील करता हूँ कि इस यात्रा में आप सभी लोग शामिल होइए। ये यात्रा कोई कर्जमाफीची आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रा जी आहे अमरावतीच्या मेळघाट पासून सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे। खरं तर बघितलं गेलं तर मागच्या वेळेस नागपूरमध्ये कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलेलं होतं आणि 31 जून पूर्वी कर्जमाफी करू असं आश्वासन एकंदरीत राज्य सरकारनं बच्चू कडू दिलं होतं। त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण पदयात्रा असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेले आहे। तसेच स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष लुटून गेले, मात्र तरी देखील या ठिकाणी आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधापासून वंचित राहावं लागलेलं आहे। त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर बच्चू कडू यांनी कालपासून जे आहे मेळघाट संघर्ष यात्रा या ठिकाणी काढलेली आहे। सध्या जर पाहिलं तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। माझ्यासोबत बच्चू कडू आपण त्यांच्याशी बातचीत करणार। मग इतक्या लहान तुम्ही आले, या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे, वीज नाही, मूलभूत सुविधापासून कित्येक वर्षापासून वंचित आहे, काय सांगणार? नेटवर्कही नाही, वर्कच नाही, नेट तर नाहीच नाही आहे, वर्क पण नाही आहे। तुम्ही काही गाव आम्ही ठिकाणी गेलो, ते कोणत्या रेट्याखेड्याच्या बाजूने कोणत्या बबावरून ते बेटाटा बोराटा गावात गेलोय। बोराटा गावामध्ये विहीर आहे, विहिरीला पाणी आहे, पण पाईप टाकायसाठी परवानगी दिली नाही। 200 मीटरची परवानगी देत नाही, म्हणून पिण्याला पाणी भेटत नाही, बगर पिण्याचं राहावं लागतं लोकांना। फॉरेस्ट एवढं दुर्दैवी कसं झालेलं आहे? पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला परवानगी 2-2 वर्ष भेटत नसल आणि आमचे नेते सगळे तोंड पाहत असणार आहे। अरे विदर्भातला मुख्यमंत्री आहे आणि तरी इथं बगर पाण्यानं त्यांना आपला संघर्ष करावं लागतं पाण्यासाठी। याच्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे। लाईन आहे, कुहीला तुम्ही जा, लाईन गेलेली आहे, लाईन पोचलेली आहे, बोर मध्ये पाणी आहे, कनेक्शन जोडलेलं नाही, कनेक्शनची परवानगी भेटली नाही म्हणून टाकीत पाणी नाही। वा, आमचं जगणं तुम्ही मान्य केलं आहे का? मेळघाटचं जगणंच तुम्ही मान्य केलं नसेल तर खबरदार, जेवढं पायी चालू ना तेवढं सरकारले पळवल्याशिवाय राहणार नाही। 9 दिवसाची पदयात्रा, 250 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी साधा नाही आहे, कारण का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगलचा भाग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्याचा वास असतो। कसा आहे, रोज मरणाऱ्यापेक्षा एकदा मरणाची तयारी करतो ना आम्ही, त्यांना हमको कोई डर नाही आहे। जरी प्रवास अवघड असला तर यांचं जगणं अवघड आहे, ते सोपं व्हावं यासाठी आम्ही प्रवास करतोय। काय काय एकंदरीत संपूर्ण मागण्या भाऊ? आम्ही इथं MREGS मजबूत केलं पाहिजे, वन्य प्राण्याच्या बाबतीत जे काही मदत दिल्या जाते त्या मदत वाढ होणं गरजेचं आहे। कर्जमाफीची आठवण यात्रा पण आम्ही याला सांगतो आहे, जे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती त्याच्यातले मुद्दे काही कव्हर झाले नाहीत ते केले पाहिजे। एकंदरीत या सगळ्या मेळघाट आणि मेळघाटच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहे, मग ते ढोरं चारण्याच्या संदर्भात असेल, घरकुलाच्या संदर्भात असेल, इथं जे रेती आणावं लागतं किंवा गिट्टी आणावं लागतं किंवा सिमेंट आणावं लागतं, ते इथून 90 किलोमीटर 130 किलोमीटरवर आणावं लागतं, म्हणजे त्याचा डबलचा खर्च येतो। म्हणजे जर आपल्या इकडे प्लेन भागात जर घर बांधतो म्हटलं तर 4 किंवा 5 हजाराची ट्रॉली होते, इथं तेच ट्रॉली 15 ते 20 ते 30 हजारावर जातं, पण त्याच्यात वाढ भेटणं गरजेचं आहे। अनेक मुद्दे आहेत, त्या संदर्भात सरकारनं तातडीनं तयार होणं गरजेचं आहे। बिगरगट्ट सरकार आहे असं सातत्यानं संपूर्ण प्रशासनाच्या अधिकारावर सातत्यानं आरोप करतात, तुमची सुद्धा हेच म्हणणं आहे? नाही, इथे प्रशासन पण दुर्लक्ष आहे, प्रशासन पण लक्ष घालत नाही आणि सरकार तर त्यांना काही संबंधच नाही। पुन्हा आपण पाहतो त्याला धार्मिक भावनेत गुंतून ठेवणे, त्याला जातीमध्ये भांडून ठेवणे आणि मूळ मुद्द्यापासून दूर नेणे, अशा प्रकारची एकंदरीत इथं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जो होत आहे आणि मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न जो होत आहे। मला एक सांगा, ही साधी गोष्ट आहे, जितकी परत वळायला लाईन लागतं ना तेवढी पूर्ण मेळघाटले लागतं। म्हणजे एका इकडे रस्त्याच्या खालून लाईट राहतं, वरतून लाईट राहतं, इथं घरातच लाईट नाही आहे। हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मूलभूत अधिकार कलम घटना 21 आम्हाला देतं, तर शुद्ध पाणी जर यांच्या नशिबी येत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। कधीपर्यंत बच्चू कडूचा हा लढा कायम असणार आहे? 9 तारखेपर्यंत आम्ही पायी चालू, 9 सलोना ते चिखलदरा अतिशय या यात्रेचं आंदोलनाचं रूप बदलणार आहे आणि ते एवढं घेरलं जाईल
का सरकार हातभार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नेहमी तुम्ही म्हणत असता महात्मा गांधीच्या मार्गाने तर सरकारला ऐकलं नाही तर भगतसिंगाच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. तुम्ही नेहमी म्हणता 9 तारखेला भगतसिंगच्या विचाराचं पाऊल टाकू. ऍक्च्युली एकूणच जर पाहायला गेलं तर 250 किलोमीटर संपूर्ण पायदळ प्रवास बच्चू कडूंचा असणार आहे. जर पाहिलं तर 9 दिवसाच्या या प्रवासामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जे आहे बच्चू कडू या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार आहे. जर महात्मा गांधीच्या मार्गाने जर सरकार ऐकत नसतील तर भगतसिंगच्या मार्गाने सुद्धा आम्ही आंदोलन करू अशी एकूणच जी भूमिका आहे बच्चू कडू यांनी घेतली. त्यामुळं बच्चू कडूंच्या आंदोलनाची आणि ज्या काही मागण्या ज्याची सरकार कशा पद्धतीने दखल घेतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.